पहिला स्टार्टिंगमध्ये मला असं वाटलं की लोकाला फक्त माझा राडा 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 दिसतो. रितेशजी किती वेळा सांगत होते गेम चेंज करा, गेम चेंज करा. आता काय गेम चेंज करायचं, मला राडा करायला येतं, लोकाला हसवायला येतं. मला असं वाटलं की चला एखादं आपण रोमॅन्टिक ट्रॅक पण घेऊया. तर रोमॅन्टिक ट्रॅक करायला गेले तर माझं रोमॅन्स तर खरंच झालं तिथं. मला खरंच प्रेम झालं, कारण तो इतका छान वागत होता माझ्याशी, भांडत पण होता. मला काही माहीत नाही, म्हणजे भरपूर लोक येतात माझ्या पाठी, मुलं. मला असं मी स्वतः सांगते असं काय वाटलं त्याला, कारण तिथं त्याला पायात भरपूर प्रॉब्लेम होता. गरम गरम पाणी मी बकेटमध्ये बाल्डीमध्ये आणायची, त्याचे पाय टाकायची, मीठ टाकायची त्यात आणि डेटॉल टाकून त्याचे पाय धुवायची मी, कारण त्याला भरपूर पायात प्रॉब्लेम होतं. इतका खाजवत होता तिथं काय त्याला पाय. पण लोक, तन्वी बहीण होती, त्यांनी ते नाही केलं त्याच्याबरोबर, किंवा दीपाली, ते लोक बोलत असतात आणि हे सगळं करतात, पण त्याची काळजी कोणीच घेतली नाही. तिथं त्याची काळजी फक्त मी घेतली. आणि मनापासून मला असं वाटलं की अरे हा माझाच आहे, मला असं वाटलं. मी स्वतः असं ठरवलं. पण मलाच माहीत नाही माझं मन त्याला कधी म्हणजे मी दिलं त्याला, मलाच माहीत नाही. मजाकमध्ये रजाक माझा झाला. पण रेवाही त्याच्या तुमच्या लव्ह अँगलमध्ये एक ट्रँगल आला, ते म्हणजे रेवाचा. नाही, रेवा आणि दीपाली दोघांचा. ओके, बापरे. म्हणजे खरं तर ट्रँगलचा आणखीन एक हे वाढला, कॉर्नर वाढला असं म्हणायला हरकत नाही आहे. पण काय वाटतं तुला, रेवा आणि दीपाली मुद्दाम तुमचं तोडायच्या हिशोबाने आलेलं, की रेवाला थोडं आरबीबद्दल वाटतही होतं? नाही, रेवानीची आईची शपथ खाल्लेली की मला तो नाही आवडत. माझ्या वयापेक्षा ती 26 किंवा 28ची आहे आणि तो 49-48चा आहे. तर आमच्या वयात खूपच जास्त अंतर आहे. तर तू माझ्यावर संशय करू नकोस. पण बिग बॉस जाणूबुजून माझ्यासमोर त्या दोघांना एकत्र करायचे, दीपालीला आणि रेवाला, मी जळावं म्हणून. पण दीपालीच्या बाबतीत तू नेहमी ती साड्या नेसायची म्हणून तू साड्या नेसायला लागलीस का, असं दीपालीचं म्हणणं होतं. तू तिला बघून किंवा तसं एक राकेश बापटला साड्या आवडते म्हणून मी नेसायची. का तो दीपालीच्या एवढ्या जवळ कशाला आहे. तर मग कळलं की त्याला साड्या आवडतात. तर मी ती साडी घासून बसायची तिथं. मला तो चालायला पण व्हायचं नाही. तर त्याला आवडतं म्हणून मी केलेलं. पण राखीचा ड्रामा या घरात दिसला, मध्यंतरी तुला त्याच्यावर ओरडाही मिळाला. मग ते पाणी फेकणं असू दे किंवा दीपालीला काही बोलणं असू दे, दीपालीने तुला काही बोलणं असू दे, कुठल्या गोष्टीचा राग अजूनही राखीच्या मनात? नाही, हे बघा, मला सुनामी म्हणून तिथं पाठवलेलं वाईल्ड कार्ड. तर सुनामीचं कामच काय आहे, तहेस नहेस करणं. केलं मी. मला पाणी फेकलं, पीठ फेकला, अंडे तोडले, भांडी तोडले, खुर्च्या फेकल्या, मिरची पावडर, जिरा, हळद, जे काय केलं असतं मी सगळंच केलं. कचरा बेडवर सगळंच केलं मी, काही सोडलं नाही. पण कुठल्या गोष्टीबद्दल राखीच्या मनात अजूनही राग आहे? कुठल्या व्यक्तीबद्दल असा राग मला बिग बॉसने लवकर का काढलं? मी राग आहे डायरेक्ट. हो, माझा राग बिग बॉसवरच आहे. असं तुम्ही मला यूज करू शकत नाही. कधी आतमध्ये पाठवतात आणि कधी काढतात काही बहाणा घेऊन. तू तिला असं सांगितलं, तसं सांगितलं. अरे एवढे राडे केले तर तुम्ही मला काढलं नाही. आणि तू एखादी लग्न केलेली बाईला हे सगळे सांगितलं. अरे बाहेर बघा, लग्न झाली बाईनी दुसऱ्याबरोबर प्रेम करून स्वतःचे नवरे मारतात. मग आता मला तुम्ही दोष लावू शकणार नाहीये. राकेश बापट आहेच तसा. कितीही लग्न झालेली बाई असू दे, प्रेम येणारच, होणारच. तो आहे तसा. पण तिथे तुझा आधीचा मित्र विशालही आहे. बऱ्याच वेळेला ना राखी, विशाल तुला सपोर्ट करताना दिसला, पण तू राकेश बाबत फॉर होतीस. तुला राकेशची मैत्री ठेवायची नाही. विशालने मला कधी सपोर्ट केलं नाही. विशालने सपोर्ट नाही केला, पण तुला नेहमी चांगलं बोलायचं, तुझ्या बाबत वाईट नाही बोलायचं. हो. पण मग ती विशालच्या गेम मध्ये मी कधीच नव्हती. मी त्याला सांगितलं आपण मित्र बाहेर आहोत, आतमध्ये नाहीये. तर मी त्याला सपोर्ट केलं, त्याने मला कधी सपोर्ट केलं नाहीये. ओके. टोळी आणि काटा ग्रुपमध्ये राखीला जर सांगायचं झालं तर कोण जास्त तुला वाटतं की पुढेपर्यंत जाऊ शकणारी होती आणि ते घराच्या बाहेर निघाले? काटा. पण काटामध्ये असं तुला वाटतं टोळीतले कुठली लोक अजूनही टिकायला हवी होती आणि त्यांच्याऐवजी बाकीची लोक टिकली आणि ते लोक बाहेर गेली? रुचिताबद्दल तुला वाटतं असं? मला त्यांची गेम कोणाची कळत नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल
गँग बनायला नको, तिथे इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. मी एकटीच खेळत होती.